ऐन निवडणुकीच्या रणधुमाळीमध्ये पुण्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पुण्यामध्ये एका 56 वर्षीय व्यक्तीनं हडपसरमधील एका पक्षाचा उमेदवार त्रास देत असल्याचा आरोप करत आत्महत्या केली। सादिक उर्फ बाबू कपूर असं आत्महत्या केलेल्या व्यक्तीचं नाव आहे। पुण्यातील लष्कर भागामध्ये असलेल्या त्यांच्या ऑफिसमध्ये गळफास घेऊन त्यांनी आत्महत्या केली। लष्कर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा या प्रकरणी दाखल करण्यात आलेला आहे। तर आत्महत्या करण्याआधी सादिक कपूर यांनी त्यांच्या हातावर आणि कागदावर सुसाईड नोट लिहिली होती। यामध्ये अनेकांची नावं आहेत। त्यातील एक नाव अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे हडपसर भागातील उमेदवार फारुख शेख यांचं आहे। सय्यद नगर भागातील 5 गुंठे जमिनीच्या वादातून ही आत्महत्या झाली असल्याचं प्राथमिक माहिती आहे। तर आत्महत्या केलेल्या व्यक्तीवर आधी मोका कायद्याअंतर्गत कारवाई झालेली आहे। ऐन निवडणुकीच्या धामधुमीत पुण्यात एका मोक्यातील आरोपीने सुसाईड नोट लिहून आत्महत्या केली आहे। आणि यामध्ये अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार फारुख इमानदार यांचं नाव आहे। 30 ते 33 पानाची ही सादिक नोट आहे। आणि फॅशन स्ट्रीट येथील कुमार पॅलेस नावाचं जे हे आहे म्हणजे कमर्शियल बिल्डिंग आहे, त्यामध्ये हे 28 नंबरचा गाळा आहे, ज्या ठिकाणी हे रात्री सगळी घटना घडलेली आहे। रात्री पोलिसांनी या सगळ्यांचा तपास सुरू केलेला आहे। पोलिसांकडून हे जे कार्यालय आहे ते सील करण्यात आलेलं आहे। आणि आता जी आत्महत्या केल्यानंतर त्याची बॉडी जी आहे ती ससून रुग्णालयामध्ये सुद्धा दाखल करण्यात आलेली आहे। पुणे पोलिसांकडून आता या सगळ्या कार्यपद्धतीचा तपास जो आहे तो सुरू करण्यात आलेला आहे। याच कार्यालयात रात्री जे आहेत या सय्यद नावाच्या व्यक्तीने जे आहे ते आत्महत्या केलेली आहे। खरं तर हा व्यक्ती जो आहे तो मोक्यातील आरोपी आहे। मोक्यातील आरोपी टिपू पठाण नावाचा जो गुंडा आहे त्याच्यासोबत हा आरोपी असल्याचं म्हटलं जाते। मात्र या सुसाईड नोटमध्ये राष्ट्रवादीचे जे आताचे उमेदवार आहेत आणि माजी नगरसेवक आहेत ते फार